राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुसद तालुका कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न। पुसद विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच होणार सूर्यकांताताई पाटील। लोकसभेप्रमाणे विधानसभा एकत्र लढावी लागणार, त्यासाठी पुसदचा आमदार द्या अशी मागणी शरद पवारांकडे करणार आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी आंधळी झालेली माणसं सत्तेवर ठेवून चालणार नाही। पैसेवाल्यांची भीती न बाळगता सत्ताधीशांचा विरोध करून तुम्हाला पाहिजे असलेली क्रांती पुसदमध्ये घडवली पाहिजे। घराणेशाही मोडीत काढून नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे अशाही त्या म्हणाल्या। अजित पवारांनी झेंडा आणि घड्याळ नेलं, परंतु झेंड्यामध्ये आणि घड्याळात काय आहे? शरद पवार है तो सब कुछ है, मोदी है तो मुमकिन है असे नव्हे तर शरद पवार है तो मुमकिन है असे सांगत आता भय, भीती आणि भ्रष्टाचार युक्त भाजप आहे। कोणालाही पगार नाही, कोणत्याही योजनेसाठी पैसा उपलब्ध नाही केला, संपूर्ण राज्य बंद ठेवले आहे, फक्त लाडक्या बहिणीसाठी पैसे ठेवले आहे। अशा प्रकारे पैसा खर्च करून राज्य करता येत नाही। राज्य भिकेला लागलंय, हे रिकामा राज्य आमच्या हाती येणार असा विश्वासही माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी व्यक्त केलाय। सत्ता आल्यावर लाडक्या बहिणीची योजना बंद करणार नाही असे सांगत रिकामे राज्य चालवण्यासाठी जागोजागी सक्षम माणसे उभी करावी लागतील। विधानसभेच्या उमेदवारीसाठी आशिष देशमुख यांच्या मागे आहो एवढे बोलून चालणार नाही, तर तुम्हाला त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागणार आहे, त्यांच्यासाठी काम करावे लागणार आहे। आचारसंहिता लागल्यावर धावपळ होईल, म्हणून आताच कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी देत संघटन व पक्ष मजबूत करा। घराणेशाहीची प्रथा बंद करून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांना जिंकून आणण्यासाठी आपल्याला पाठबळ द्यायचे आहे अशा स्पष्ट शब्दात कार्यकर्त्यांना सूर्यकांताताईंनी जोश भरून दिला। माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या बंगल्याला 10 नंबरचा बंगला संबोधन, त्यांचे हाल झाले असल्याचा उल्लेख करीत ययाती नाईक येतील तर येऊ द्या, त्यांचे पक्षात स्वागतच आहे, परंतु शरदचंद्रजी पवार हे पार्टीची बांधणी करणाऱ्या, पार्टीसाठी कष्ट करणाऱ्या माणसाला विसरत नाही असाही सूर्यकांताताई पाटील यांनी उल्लेख करीत टाळ्या मिळवल्या आहे। तर माणसाची परख करणे, आले किती गेले किती याचे शोध कार्य शरद पवार करीत आहे आणि शेवटी त्यांचा निर्णय अंतिम राहील आणि त्यानुसारच आपल्याला त्यांच्या आदेशाचे पालन करीत कार्य करावे लागेल। परंतु पुसद विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच राहणार असल्याचा विश्वासही सूर्यकांताताई पाटील यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला दिला आहे। त्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पुसद तालुका कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या। या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम ह्या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अफजल फारुकी, प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रंगराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष नलिनीताई चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शकील भाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख, प्रदेश अल्पसंख्याकांचे राज्य सरचिटणीस सय्यद इस्तियाक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मोहन विश्वकर्मा व हरीश गुरुवारी, तसेच आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष आलमगीर खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक शिवाजीराव राठोड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल जाधव, भावनाताई लेढे, चंदाताई दौलतकार, गोरसेनेचे अध्यक्ष जय राठोड आदी मान्यवर मंचावर विराजमान होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्य करीत असताना ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या संकल्पनेतून पुसद तालुका कार्यालयाची उपलब्ध करण्यात आली होती। जनसेवेचा वसा समोर चालवण्याच्या दृष्टीने आज 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ मेन रोड पुसद या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या भरघोस उपस्थितीत या कार्यालयाचे फीत कापून जनसेवेसाठी हे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे। यावेळी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर व फटाके फोडून आनंद साजरा केला। सूर्यकांताताई पाटील यांच्या नेतृत्वात पुसदमधील 70 वर्षांच्या सत्ता गाजवणाऱ्यांचे 3-13 वाजवायचे आहे, त्यांची सत्ता उलटून टाकायची आहे। महाविकास आघाडीचा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्वतः उमेदवार असल्याची भावना ठेवून प्रत्येकजण काम करेल असा विश्वास ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूर्यकांताताई पाटील यांना दिलाय। जनसेवेसाठी उपलब्ध केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी केले।
स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून कोणताही स्वार्थ न साधता समाजसेवेत नेहमी अग्रेसर असणाऱ्या संस्थांचा आदर सत्कार करून त्यांच्या समाजसेवेला गती मिळावी यासाठी त्यांच्या सत्काराचा व जनसामान्यांना त्यांचं स्वतःचं व्यासपीठ असावं, त्यांच्या समस्या घेऊन संबंधित कार्यालयाकडून त्यांचे समाधान करून घेण्याची जबाबदारी पार पाडता यावी म्हणून या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा असा दुग्ध शर्करा योग साधल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी दिली। तर यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव धारपळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसाठी व पुसद विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिलाय। ॲडव्होकेट आशिष देशमुख हे कार्यकर्त्यांना सन्मान देतात, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेत धावून जातात। याबाबतचा उल्लेख करताना पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या साकीब शहा यांच्यावर आलेल्या संकटाच्या वेळी राजकीय लोकांनी केलेल्या षडयंत्रातून पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असलेला साकीब शहा यांना बाहेर काढले। त्याचप्रमाणे बाबूभाई सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील अन्यायाला सुद्धा वाचा फोडण्यासाठी आपल्या वकिली क्षेत्राच्या माध्यमातून एटीएसचे संकट दूर केले। हेच नव्हे तर अनेक ठिकाणी पुसदमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आशिष देशमुख यांचे कार्य पक्ष बळकटीसाठी हिताचे असल्याचा उल्लेख करीत पुसद विधानसभेचा लिखित सर्वे वरिष्ठांपर्यंत पोहोचवला असल्याची माहिती आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक अफजल फारुकी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिली आहे। आशिष देशमुख यांना पुसद विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांपासून मराठा मुस्लिम समाजातून सुद्धा शिफारशीचे फोन येत आहे। यामुळे आशिष देशमुख यांचे कार्य सर्व धर्म समभाव आणि माणुसकीच्या नात्याने होत असल्याचं आमच्या निरीक्षणामध्ये आढळून आले आहे, अशा ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अफजल फारुकी यांनी दिल्या आहेत। प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष बांधणीसाठी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रतिकूल परिस्थितीत साथ दिली अशांना पक्षाने साथ देण्याची गरज असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी व्यक्त करताना ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी असाही भाव त्यांच्या भाषणातून उमटत होता। तसेच त्यांनी आपल्या हक्काचाच माणूस पुसद विधानसभेसाठी असावा, बाहेरच्या माणसाला संधी देऊ नये अशाही त्या बोलल्या। या कार्यक्रमांमध्ये पुसद तालुक्यातील आपल्या अलौकिक सामाजिक कार्याद्वारे ठसा उमटवणाऱ्या मान्यवर व्यक्ती यांचा सत्कार व सन्मान माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते बुके प्रमाणपत्र देऊन करण्यात आला। मानव सेवा समितीचे दीपक आसेगावकर, माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव व त्यांची टीम, नाम फाउंडेशन पुसदचे स्वप्नील देशमुख, अन्नदान समितीचे सुरेश जाजू व सदस्य, रुग्णमित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले, रक्त संजीवनी फाउंडेशनचे ऋषिकेश तणमणे, आदर्श रक्तदाता म्हणून गिरीश अनंतवार, ब्लड लाईन डायरीद्वारे रक्तदानाची चळवळ राबवणारे मारुती भस्मे, सामाजिक कार्य व मुलींसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या प्राध्यापक स्वातीताई वाट, रुग्णसेवक अब्दुल मुदतशीर, जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्थेचे राहुल गायकवाड, निशुल्क विवाहात हातखंडा असणारे संतोष ज्ञानबाराव गायकवाड, निंभी, अंध व्यक्तींचा सांभाळ, त्यांचे शिक्षण व लग्न करून देण्यासाठी अग्रेसर असणारे शैलेश दळवे, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे सोहम नरवाडे, स्वामी विवेकानंद मिशनद्वारा शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक निवृत्ती बशकार, प्राध्यापक धनंजय कोठाळे, तसेच वसुंधरा फाउंडेशनचे अमोल गंगात्रे, डंबोळे सर यासोबतच माळ पठार पाणी मिशन चळवळीचे प्रणेते दिलीप सुभाषराव राठोड, मारवाडी, पुसद रिंग रोडसाठी अथक परिश्रम घेणारे अशोकराव बाबर यांचाही त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सत्कार आणि सन्मान करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी पुसद विधानसभेमध्ये जनसामान्यांच्या प्रश्नावर केलेल्या कार्याची पावती म्हणून पक्ष संघटन वाढले आहे। पक्षाच्या विचारधारेने लोक जुळत आहे याची प्रचितीही या उद्घाटन सोहळ्यामध्ये आली आहे। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भारत सरकारच्या माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळाही पार पडला। पक्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मोहम्मद अजहर, शेख अफसर, डॉक्टर मोहम्मद अखिल, ट्रक ओनर समाजसेवक MB पठाण, मोहम्मद इरफान भाई, हाजी खुर्शीद भाई, शब्बीर भाई कुरेशी, फिरोज खान टेलर, हाफिज पठाण, पत्रकार नफीस इकबाल, सरफराज निर्माण, संतोष शंकरराव मस्के, फिरोज खतीब, अजित खान, मंगेश मंचकराव देशमुख, सय्यद कलीम, सय्यद गुलाब, धनकेश्वर ग्रामपंचायतीचे सदस्य उत्तमराव नारायणराव मस्के व सतीश सुदाम पडघणे, सौ कल्याणी अजित शिंदे तसेच भीमराव गुणाजी मुनेश्वर यांनी प्रवेश घेतलाय। त्यासोबतच मोहा इजारा येथील जितेश सुनील चव्हाण, गजानन नरेंद्र चव्हाण, नितीन माणिक पवार,
यांच्यासोबतच बोरी खुर्द सरपंच गजानन सीताराम भिसे, बोरी खुर्द तंटामुक्त अध्यक्ष अजय प्रदीप नागठाणे, पुसद पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर कुरकुटे, महागाव पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र खंदारे, माळपठार लिफ्ट इरिगेशन समितीचे अध्यक्ष तथा हिवाळणी तलाव ग्रामपंचायतचे सदस्य डॉक्टर एम.आर. राठोड व माळपठार लिफ्ट इरिगेशन समितीचे सल्लागार डॉक्टर अरुण राठोड, माणिकडोहचे माजी सरपंच भाऊराव बेले, मणसळ या गावचे बालाजी उघडे, आकाश कुरुडे, संतोष खोकले, गजानन माळकर, गजानन उघडे, रघुनाथ उघडे, सुभाष खोकले, ओंकार मिरासे, रवी बोडके, विष्णू काठुळे यांच्यासह काटखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रदीप गावस, नागवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य राघोजी कुरकुटे, प्रताप सरगर, लोहारा इजाराचे सरपंच सुदाम चिरंगे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार व पक्षाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा आदर सत्कार करीत या कार्यक्रमाला गावागावात निमंत्रणाद्वारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित ठेवण्यासाठी व संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील काणेकर, जिल्हा सरचिटणीस नानाभाऊ जळगावकर, जिल्हा सरचिटणीस दीपक जाधव, जिल्हा सरचिटणीस सुरेश धनवे, पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य, पुसद विधानसभेचे अध्यक्ष अशोक बाबर, पुसद शहराध्यक्ष साकीब शहा, महिला शहराध्यक्ष ॲडव्होकेट सविता आढाव, तालुका युवक अध्यक्ष सय्यद नवाज अली, युवक शहराध्यक्ष तेजस मुकेश यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याचे प्रभावी व सूत्रबद्ध असे सूत्रसंचालन अशोक पोले यांनी तर उपस्थित यांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी मानले.